धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी सभापती किरण कुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या सभेत समिती सदस्य हर्षकुमार रेलन म्हणाले की सभागृहात अधिकारी कर्मचाऱ्यांसह प्रत्येकालाच महापालिका जनतेला पुरवठा करीत असलेल्या पाणीच देण्यात यावे। आपल्या पाण्यावर आपला विश्वास असला पाहिजे, जार आणि बाटल्यांचे पाणी नको। यावर सभापतींनी हा काही प्रश्न आहे का असं म्हणत रेलन यांचा मुद्दावजा प्रश्न उडवून लावण्याचा प्रयत्न केला। मालमत्ता करात झालेली वाढ आणि जनतेत असलेला असंतोष हा मुद्दा देखील रेलन यांनी मांडला। मनपाने जनतेला जी वाढीव बिले मालमत्ता करांची दिली आहेत त्याबाबत त्याचे तपशील द्यायला हवे होते। मालमत्ता करात कधीपासून वाढ झाली, कोणत्या प्रकारात वाढ झाली इत्यादी मुद्दे बिलामध्ये यायला हवे होते। मालमत्ता धारकांची बिले ही मार्चमध्येच दिली गेली तर जनतेला करामध्ये 10% ते 6% जी सूट मिळते त्याचा फायदा घेता आला असता। नगरसेवक सुनील बैसाने यांनी नकाने तलावाच्या खोलीकरणाचा मुद्दा मांडला। 3 महीने से सुधारनगर, ईटा भट्टी और मोहम्मदी नगर यहाँ पर 3 महीने से लाइट बंद है। 3 महीने से हमारे नगर सेवक जो हमारे सदस्य सईद बेग है वो कंप्लेन कर रहे हैं कि कंप्लेन का कोई एक्शन नहीं लिया जा रहा। 3 महीने से आज कंप्लीट ये तीनों एरिया के अंदर लाइट बंद है और उन्होंने कहा था सिर्फ 5 लाइट दिए थे, जबकि जरूरत हमें ज्यादा लाइट की है तो वो लाइट भी दिया नहीं जा रहा। जिसके ऊपर खुलासा करो कि देखा आप कभी वहाँ जाते तो वो देखते तो हर आदमी के साथ एक आदमी था, वो परेशान, पर वो उस दिन 25 लोगों को कम से कम कुत्ते ने काटा था। तो इसका क्या जवाब है हमारे पास? हमारे पास कोई तकरार नहीं आती, इसका ये मतलब नहीं कि हम कुछ नियोजन ना करें। विषय उठाया और आज तक कभी इसका खुलासा सही तरीके से नहीं हुआ, ना इसके ऊपर कोई एक्शन हुआ है। मेरी विनती है कि इसके ऊपर सभापति महोदय हमारे पास सिर्फ 20 दिन रह गया है, तो इस 20 दिन के अंदर उसके ऊपर कार्रवाई करो, कम से कम जो कुत्ते की कार्रवाई करो, उसके ऊपर जो एक्शन हो लिया जाए। याचा अर्थ असा नाही की आम्ही नगरसेवक आहे यांना आम्हाला सामोरं जावं लागतं। यांना नागरिक आमच्याकडे तक्रार करतात, तुम्ही 8 दिवसात जायला पाहिजे। आपल्या संपूर्ण शहरात 2 भाग खूप क्रिटिकल होते पाण्याचे। या 2 महिन्याचे अभ्यास केला, त्याच्यावरून 2 जलकुंभावरचा जो पुरवठा आहे तो थोडा क्रिटिकल होता। एक होतं कुमारनगर आणि दुसरं होतं सिमेंट टाकी। आता कुमारनगरचा प्रश्न आपण हाती घेतला आहे आणि तो जास्तीत एक आठवड्याभरात आता तो मार्गी लागेल। आताच त्याच्यात फरक दिसायला लागलेला आहे। शेवटच्या 20 दिवसांचा सभागृहाचा कार्यकाळ शिल्लक राहिला तरी देखील मोकाट कुत्र्यांची समस्या सुटलेली नाही। प्रशासनाला या प्रश्नाचं गांभीर्य नसावं, त्यांना आस्था देखील नाही। लोकप्रतिनिधी हतबल होऊन व्यथा मांडतात परंतु कामे होत नाहीत। घनकचरा ठेकेदाराला कार्यादेश दिल्यापासून किती चेक दिले गेले, करारनाम्याचं उल्लंघन कसं झालं। बऱ्याचदा कचरा हा नदीत जाळला जातो। 7 वर्षाचा ठेकेदाराशी केलेला करारनामा बेकायदेशीर असल्याचं बैसाने म्हणाले। पाणीपुरवठा विभागाने बैसाने यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की नकाने तलावात सध्या 20 MCFT पाणी साठा आहे, आणखी 15 MCFT पाणी नकाने तलावात सोडले जाणार आहे। नगरसेवक वसीम बारी यांनी अतिक्रमणात जप्त केलेलं साहित्य परत मिळण्याबाबत काही धोरण आहे का अशी विचारणा केली। 1.5 महिन्यांपासून व्यावसायिक मनपाने जप्त केलेले त्यांचे साहित्य घेण्यासाठी चक्रा मारतायत, परंतु महापालिकेकडून उत्तरं मिळत नाहीत। या प्रश्नावर अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रसाद जाधव यांनी अतिक्रमणातील गाड्या जप्त केल्या आहेत, जप्त केलेला माल गाड्या सोडण्याबाबत प्रशासनाकडून आदेश नाहीत। लोटगाडीची किंमत 4,000 रुपये, त्यातील माल 6,000 रुपयांचा, परंतु दंड मात्र 25,000 रुपये मागितला जात आहे। हे बारी यांनी लक्षात आणून दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त डहाळे यांनी याबाबतचे धोरण स्पष्ट करा असे आदेशित केले। नगरसेवक वसीम बारी यांनी प्रभागासह शहरातील मोकाट कुत्र्यांचाही मुद्दा मांडला। प्रभागातील एका व्यक्तीला कुत्रा चावल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात पाहण्यासाठी गेलो असता त्या दिवशी 25 शहरवासियांना कुत्रे चावले होते, ते देखील उपचारासाठी आले होते। सभागृहातील 70 नगरसेवकांनी आतापर्यंत याबाबत तक्रारी केल्या, परंतु त्यांचं उत्तर मिळत नाही। प्रभागातील पाणी प्रश्नही बारी यांनी उपस्थित केला। विषय पत्रिकेवरील 208 क्रमांकाचा वरखेडी रोडवरील कंपोस्ट डेपोच्या बंद पडलेल्या CCTV कॅमेरा दुरुस्तीच्या विषयावरून सुनील बैसाने यांनी प्रशासनाला घेरलं। CCTV कधीपासून बंद आहे याची विचारणा त्यांनी केली, त्याबाबतचं उत्तर मात्र प्रशासनाला देता आलं नाही। ठेकेदाराला कार्यादेश दिल्याच्या अवघ्या 2 ते 3 महिन्यांपासून CCTV बंद आहे। ज्या ठिकाणी कचऱ्याचं वजन केलं जातं
तेथीलच CCTV बंद असल्यानं घनकचऱ्याच्या कामात घोळ असल्याचं स्पष्ट होतं। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली। 7 डिसेंबर रोजी स्थायीची सभा संपन्न झालेली आहे। सभेमध्ये एकूण 6 विषय होते। सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने विषयांची चर्चा करून विषय हे मंजूर करण्यात आलेले आहे। तसंच जे मागील विषय होते याचा देखील आढावा घेण्यात आलेला होता अधिकाऱ्यांकडनं आणि जे सदस्यांनी मागील सभेमध्ये विषय मांडलेले होते त्यांच्या ज्या समस्या होत्या यावर देखील अधिकाऱ्यांनी चांगले या वेळेस तोडगा काढून काम केलेले आहे। त्यांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं। सभा ही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली। अशा प्रकारे आजची सभा ही संपन्न झाली। मॅडम यांनी हा मुद्दा उपस्थित करून त्यांनी ज्या सूचना मांडल्या आहेत त्या सूचनांचे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत आणि तशा जे करवाढ आलेली आहे नागरिकांना त्याच्याबद्दल आम्ही एक टिप्पणी ठेवून त्याची एक सभा घेऊन त्यावर देखील आम्ही त्या समस्येचं निवारण करणार आहोत। म्हणून यावेळेस आम्ही कोणतेही आदेश नाही, पूर्ण सखोल त्याची माहिती घेऊन आम्ही पुढं त्याची चर्चा करणार आहोत।